हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुरभी निकम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्या कॅप राऊंड 3 चा सीट एक्सेप्टन्सचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही अजूनही तुमची सीट एक्सेप्ट केली नसेल, ती फ्रीज केली नसेल, तर आताच फ्रीज करा. जास्त उशीर करू नका. आणि जर तुम्ही तुमची सीट एक्सेप्ट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलं असेल, तर तुम्हा सर्वांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण की आता तुमचं जे ॲडमिशन आहे ते तुम्हाला हवं असलेल्या कॉलेजमध्ये झालेलं आहे. आता पुढे काय? तर पुढे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे स्पॉट राउंड्सवरती. आता स्पॉट राउंड्स नक्की असतात तरी काय? तर आपले CETच्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये आपल्याकडे 3 राउंड्स असतात. कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3. यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन्स करतो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मार्क्सनुसार, आपल्या पर्सेंटाईलनुसार, रँकनुसार आपल्याला सीट भेटते. पण आता काही स्टुडंट्स असतात ज्यांना या तिन्ही कॅप राऊंडमध्ये हवं तसं कॉलेज भेटलेलं नसतं. त्यांना अजून छान कॉलेज हवं असतं आणि तसंच या तिन्ही कॅप राऊंडमधून काही सीट्स शिल्लक असतात. त्यामुळे कॉलेजेस त्यांच्या कॉलेजतर्फे स्पॉट राऊंड्स आयोजित करतात. आता या स्पॉट राऊंडमध्ये काय वेगळं असतं? तर स्पॉट राऊंड हे आपल्या कॅप राऊंडसारखे ऑनलाईन नसतात. तिथे आपलं फिजिकल अटेंडन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की स्पॉट राऊंड म्हणजे त्या तिकडच्या स्पॉटवरती आपल्याला तिथे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि आपलं तिथे ॲडमिशन होऊन जातं. आता स्पॉट राऊंडचे काही रूल्स आहेत. पहिला रूल म्हणजे तुम्ही CETच्या साईटवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करणं खूप जरुरी असतं आणि हे आपण सर्वांनी केलेलंच आहे. आणि त्याचसोबत जर तुम्ही कॅप 1मध्ये एखादी सीट एक्सेप्ट केली असेल आणि तिथे जाऊन ॲडमिशन कन्फर्म केलं असेल किंवा कॅप 2मध्ये जाऊन तुम्हाला जे कोणतं कॉलेज भेटले तिथे जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलं असेल, तरीही तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये एलिजिबल असता. कारण की तुम्ही हे कॅप राऊंड्स ॲटलिस्ट अटेंड केलेले असतात. आता काही मुलांचा प्रश्न असतो की मी कॅप 1मध्ये माझी सीट फ्रीज केली, त्यामुळे मी कॅपच्या प्रोसेसमधून बाहेर पडलो. सो मग मला स्पॉट राऊंडमध्ये भेटेल का? असं काही नसतं. तुम्ही स्पॉट राऊंडला एलिजिबल असता, तुम्ही ते अटेंड करू शकता. आता काही स्टुडंट्सला कसं असतं की कॅप 3मध्ये सुद्धा सीट भेटते, पण त्यांना स्पॉट राऊंडला सुद्धा जायचं असतं. अशा वेळी तुम्हाला जी कॅप 3मध्ये सीट भेटलेली आहे ती तुम्ही फ्रीज करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की स्पॉट राऊंड हा पूर्णपणे आपल्या लक फॅक्टरवरती डिपेंड आहे. स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला सीट भेटेल नाही भेटेल हे आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे रिस्क न घेता आपण कॅप 3मध्ये जी सीट भेटली आहे ती तरी आधी फ्रीज करून ठेवायची. कारण की जरी तेव्हा नाही भेटलं तरी आपल्याकडे ही एक सेफ साईड असते की आपल्याला सीट भेटलेली आहे आणि आपलं वर्षसुद्धा वाया जाणार नाही. आता पुढचा मुद्दा म्हणजे फीजचा. तर स्टुडंट्सला ही एक काळजी असतेच की स्पॉट राऊंडमध्ये गेल्यावरती फीजचं कसं होतं. तर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये गेलात तरी, कोणतीही ब्रांच भेटली तरी तुम्हा सर्वांना ओपनचीच फी भरावी लागते. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असू देत, तुम्हाला सगळी फी भरावी लागते जी ओपन कॅटेगरीची त्या कॉलेजची आहे. असं काही नाही की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात जिथे तुम्हाला हाफ फी भरायला लागते किंवा काही एक विशिष्ट रक्कम असते. तसं फक्त कॅप राऊंडसाठी एलिजिबल असता तुम्ही. पण हे जे स्पॉट राऊंड्स होतात यामध्ये तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते. कारण की हे थोडंफार लीगल नाही आहे. आता हे का? तर आपण सर्वांना माहिती आहे की ॲडमिशन्स हे मोस्ट ऑफ द टाईम मेरिट बेस्ड असतात. सो मेरिट बेस्ड ॲडमिशन्स इथे दिले जात नाहीत. हां, असं नाही की कुणालाही ॲडमिशन्स देतात. त्यांचा एक वेगळा क्रायटेरिया असतो की रँकनुसार तुम्हाला तिथे बोलवलं जातं, त्या शिफ्टनुसार तुम्हाला तिथे ॲडमिशन दिलं जातं. पण हे कॅप राऊंडमध्ये येत नाही. त्यामुळे स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी पे करायला लागते. सो तुम्ही हा सुद्धा एक विचार केला पाहिजे की जरी तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड तो भेटत असेल तरी वेल अँड गुड. पण दुसऱ्या बाजूला हा सुद्धा विचार करा की तुम्हाला फीजसुद्धा पूर्ण भरावे लागतील आणि पुन्हा वेगळे पण खर्च असतात. मेसचा आला, हॉस्टेलचा आला, हे सगळं तुम्हाला अफोर्डेबल आहे का? आणि असेल तरच तुम्ही स्पॉट राऊंड थ्रू ॲडमिशन घ्या. तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड चालू झालेले आहेत आणि ह्याचंच टाइम टेबल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता काही कॉलेजेसचे काल आजपासून चालू झालेले आहेत, पण तरीही मी त्या कॉलेजेसची लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे तुम्ही जाऊन ते जे काही शेड्यूल आहे ते चेक करा. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला कॅप 3मध्ये कोणतंही कॉलेज भेटू देत, तुम्हाला पुढे बेटरमेंटला म्हणजे स्पॉट राऊंडला जाताना खूप कॉलेजेस ठेवायचे नाही आहेत. कारण की कॉलेजेसच्या स्पॉट राऊंडची डेट ही खूप वेळा एकच असते. म्हणजे आजच 4-5 कॉलेजेसचे स्पॉट राऊंड असतात आणि तुम्हाला त्या स्पॉट राऊंडमध्ये फिजिकल अटेंड राहणं खूप महत्त्वाचं असतं. सो जर तुम्ही तिथे फिजिकली अटेंडच नसाल तर मग तुमचं ॲडमिशन होणं शक्यच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला
असे 3-4 कॉलेजेसच शॉर्टलिस्ट करायचे आहेत जे टॉपचे आहेत तुमच्या मताप्रमाणे, आणि त्याच कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमचं तिथे फिजिकली अटेंडन्ससुद्धा होईल आणि तुमची जास्त काही धावपळसुद्धा होणार नाही. सो ते जे शेड्यूल आहे ते तुम्ही नीट बघा आणि त्यानुसार जे काही स्पॉट राऊंडला तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते अप्लाय करा. तर आता हे स्पॉट राऊंडचे रजिस्ट्रेशन होतात कसे? तर तुम्हाला ज्या ज्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे त्या कॉलेजच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हे सगळं चेक करायचं आहे. आता हे वेबसाईट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची तर काही गरज नाही आहे. तुम्ही सर्वजण गुगलवरती जाऊन तुमचे जे काही कॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल PICT, तर PICT स्पॉट राऊंड्स असं तुम्ही सर्च करू शकता आणि फक्त त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे शेड्यूल चेक करायचं आहे. तिथे ऑथोराइज शेड्यूल तुम्हाला भेटेल आणि ते शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं आहे. पण आता ॲप्लिकेशन्स करताना तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल, त्यानुसार तुम्हाला तुमची तिथे माहिती भरायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते वेगळं शेड्यूल देतील. आता शेड्यूल म्हणजे नक्की काय? तर कॉलेजेस हे 2 प्रकारचे स्पॉट राऊंड्स कंडक्ट करतात. काही कॉलेजेस असे असतात की जे ऑलरेडी शेड्यूल देतात की एवढ्या रँकच्या स्टुडंट्सनी इतक्या वाजता या दिवशी यायचं आहे आणि त्याच्यानंतर सो ऑन, की एवढ्या रँक्सनुसार ते असे सेपरेट सेक्शन्स बनवतात आणि त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये बोलवतात, जेणेकरून जास्त गर्दीसुद्धा होत नाही आणि पटापट ॲडमिशन्स होऊन जातात. आणि दुसरे जे स्पॉट राऊंड्स असतात ते असे की तुम्हाला जे गुगल फॉर्म दिलेले असतात त्यानुसार तुम्हाला तिथे बोलवलं जातं आणि तिथे तुम्ही गेलात की मग तुम्हाला किती वेळ बसायला लागेल याची काही गॅरंटी नसते. काही वेळा असं होतं की एखाद्या ब्रँचच्या सीट्स खूप फुल झालेल्या असतात, त्यामुळे स्टुडंट्सला काहीच होप नसतं की आपल्याला इथे ॲडमिशन भेटेल नाही भेटेल, त्यामुळे स्टुडंट्स इथून निघून जातात. पण असा एक क्षण येतो की ज्यावेळी त्या ब्रांचचं एखादं ॲडमिशन कॅन्सल होतं, कारण की आपण जसं स्पॉट राऊंडला जातोय तसे बाकीचे सुद्धा स्टुडंट्स असणार आहेत ज्यांना त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं आहे, पण ते सुद्धा स्पॉट राऊंडला जातात. आणि समजा त्यांना स्पॉट राऊंडला अजून छान कॉलेज भेटलं तर ते स्टुडंट्स ही सीट ऑब्व्हियसली कॅन्सल करणार आहेत. बरं, आता ही सीट असं नाही की कॉलेजमध्ये जाऊन कॅन्सल करायची असते, तुम्ही ऑनलाईनसुद्धा या सीट्स कॅन्सल करू शकता. त्यामुळे एखाद्या स्टुडंट्सनी जर का सीट्स पटापट कॅन्सल केल्या तर त्या सीट्स वॅकंट राहतात आणि त्या क्षणी त्या कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स तिथे अवेलेबल आहेत, ऑन द स्पॉट अवेलेबल आहेत, त्या स्टुडंट्सला ॲडमिशन मिळून जातं. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीची खूप काळजी घेतली पाहिजे की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंडला जाताय तुम्ही तिथे शेवटपर्यंत थांबा. हो, हे जरा हेक्टिक आहे, तुम्हाला जेवण चुकवायला लागेल, तुमची खूप धावपळ होईल, पण 4 वर्षांच्या छान प्रवासासाठी एक चांगलं कॉलेज भेटण्यासाठी हे खरंच काहीच नाही आहे. आपल्याला जर खरंच छान कॉलेज पाहिजे तर आपण इथे थोडीशी तरी मेहनत घेतलीच पाहिजे. शेवटपर्यंत थांबूया, जेणेकरून नाही जरी भेटलं तरी तुम्हाला नंतर रिग्रेट व्हायला नको की मी तिथे थांबायला हवं होतं, मला ती सीट भेटली असती. सो तुम्ही तोपर्यंत थांबा. नाही भेटली तरी नो प्रॉब्लेम, तुमच्याकडे ऑलरेडी एक सीट रिझर्वड आहे, तुम्ही तिथे तुमचं ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्हाला काही रिग्रेटसुद्धा राहणार नाही. तुम्हाला इतकं तरी समाधान असेल की बाबा मी तिथे शेवटपर्यंत थांबलो होतो, मला नाही भेटली सीट, सो मी आता जी कॅप 3मध्ये आहे ती मी एक्सेप्ट करणार आहे. आणि तुम्हाला जी सीट भेटलेली आहे ती एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही भेटलेलं कॉलेज, भेटलेली सीट एक्सेप्ट केलीच नाही तर तुम्हाला 4 वर्ष सुखाचे जाणारच नाही. तुम्हाला कुठेतरी वाटत राहणार की अरे मला नको होतं, हे कॉलेज नाही आवडलंय. सो जे तुम्हाला भेटलेलं आहे, जी सीट तुम्हाला भेटलेली आहे ती तुम्ही एक्सेप्ट करा आणि त्यामध्ये खुश राहा. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही जेव्हा गुगल फॉर्म्स भरता तेव्हा तुम्हाला कॉलेजमधून कॉल्स येतात. आता ह्या कॉल्स मागे काही फ्रॉड कॉल्स सुद्धा असतात. म्हणजेच काय, तर जे कॉलेजकडून येत नाहीत अशा वेगळ्या लोकांकडून येतात आणि ते तुम्हाला सांगतात की बाबा एवढी फीस तुम्ही आम्हाला पे करा आणि मग आम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करतो. तर तुम्ही ही चूक अजिबात करायची नाही आहे. उगाचच शहानिशा न करता तुम्ही त्या कॉलला रिस्पॉन्ड कराल आणि फी काही भरून टाकाल. त्यामुळे तुम्ही आधी नीट चौकशी करा की ते त्याच कॉलेजमधून तुम्हाला कॉल आलेला आहे का आणि मगच पुढची काही प्रोसेस आहे ती फॉलो करा. आता तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे. मी सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जसे नवीन अपडेट्स येतील तसं मी डिस्क्रिप्शनमधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट करत जाईन. तुम्ही चेक करा आणि जे काही मी लिंक्स दिल्यात त्या ऑफिशियल साईट्सवरती जाऊन तुम्ही त्याचे जे शेड्यूल आहे ते नीट बघा आणि त्यानुसार तुमचं पुढचं जे काही स्टेप्स असणार आहेत त्या करा. स्पॉट राऊंड हा खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की आपण काहीही सांगता येत नाही. मी जसं आधी बोललं तसं हे पूर्ण लक फॅक्टरवरती डिपेंड आहे. कुठल्या मुलाला कोणतं कॉलेज भेटेल, कोणती सीट भेटेल हे आपल्या हातात अजिबात नसतं. सो तुमचं नशीब हे कधीही चमकू शकतं. त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस खूप केअरफुली करायची आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही या कमेंट्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेल.
आणि होप सो तुम्हाला ही सगळी माहिती एकदम क्लिअर झाली असेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहे, ते चेक करा. मी इवन तुम्हाला तिथे काही PDF शेअर करत आहे, ज्या ज्या कॉलेजने त्यांच्या ऑफिशियल साईटवरती टाकलेले आहे त्यांच्या स्पॉट राऊंडबद्दल, ज्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. आणि होप सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.